प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्यातील 26 मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसाठी नाबार्डनं 756 कोटींचं कर्ज दिलेलं आहे। सोमवारी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या कर्जाचं वितरण करण्यात आलं। या माध्यमातून 2018 पर्यंत राज्यातील 26 सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून 5.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलेली आहे। 30 डिसेंबर नंतरही बँक ऑफ एटीएम मधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिंटिंग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर नंतर नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर स्थिती सामान्य होण्यासाठी 50 दिवसांचा वेळ मागितला होता। त्यानंतर सर्व बँकांमध्ये लोकांची गर्दी पाहता ही स्थिती सामान्य होण्यासाठी काही अवधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे बँकेतील कामकाज स्थिर राहण्यासाठी नवीन वर्षातही कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहू शकते। सद्यस्थितीला एका व्यक्तीला एटीएम मधून दिवसाला 2500 आणि खात्यातून आठवड्याला 24,000 काढण्याची मर्यादा आहे। अधिनियम 2016च्या नव्या कठोर नियमानुसार कारवाई होणार आहे। हा नवा अधिनियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बात मधून सुतोवाच केला। बेनामी मालमत्तांविषयीच्या नव्या कायद्याचं शिवसेना आणि मनसेनं स्वागत केलंय, पण नोटाबंदीनंतर सामान्य जनतेला जे हाल सोसावे लागले तशी परिस्थिती पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही पक्षांनी केंद्र सरकारला केली आहे। देशातील काळा पैसा संपवण्यासाठी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद केल्या। या निर्णयाचे सुरुवातीला सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं, मात्र याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप करत अहमदनगरमध्ये पीपल्स हेल्पलाईनच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं। सरकारनं निवडणुकीच्या आधी अनेक आश्वासनं दिली, मात्र ती आश्वासनं पूर्ण न करता जनतेला गाजर दाखवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्यामुळे जनतेला 1 कवडी आणि 1 रेवडी वाटून निषेध व्यक्त करण्यात आला। एवढंच नाही तर सरकार हुकुमशाही गाजवत असल्यानं सरकारच्या प्रतिकात्मक हिटलरचा पुतळा बनवून पायाखाली तुळवत या सरकारचा निषेध करण्यात आला। तुरीचे दर हे पुन्हा एकदा गडगडले आहेत। काही महिन्यांपूर्वी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या तुरीचे भाव कमालीचे घसरले। तुरीच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या लातूर मार्केटमध्ये सध्या दररोज 4000 क्विंटल तुरीची आवक होत आहे। शेतकऱ्यांच्या तुरीला कमीत कमी 4300 रुपये ते जास्तीत जास्त 4700 रुपये प्रति क्विंटल इतका कमी भाव मिळतो आहे। हा भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे। गेल्या वर्षी तुरीची लागवड कमी झाल्यामुळे बाजारात आवकही कमी होती, त्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना 9500 रुपये भाव मिळाला होता। तुरीचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे। झी24 तासच्या बातमीनंतर नाशिक तुरुंगातलं मोबाईल नेटवर्क आता उद्ध्वस्त झालंय, पण या कारवाईनं कैदी पिसाटल्याचंच चित्र दिसतंय। मोबाईल शोध घेणाऱ्या कारागृहातल्या अधिकाऱ्यालाच कैद्यांनी मारहाण केली आहे। अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा नाशिक रोड पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलाय। तुरुंगातली कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। आतापर्यंत तुरुंगातून 40 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, तर 3 अधिकाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे। सनबर्न पार्टी ज्या जागेवर होणार आहे ती जागा पुण्याजवळ केसनंद या गावाची आहे। सुरुवातीला या गावाचा सनबर्न पार्टीला तीव्र विरोध होता, मात्र या संदर्भात घेतलेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांमध्ये मतभेद झाले। त्यामुळे विरोधाचा प्रस्ताव मंजूर न करता ही ग्रामसभा अनिर्णित ठेवण्यात आली। त्यामुळे अचानक काही ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध का व्हायला हा प्रश्न आहे। ही जागा गावच्या हद्दीत असली तरी पुण्यातल्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मालकीची ही जागा आहे। या व्यावसायिकासोबत राज्यातल्या एका बड्या राजकीय नेत्याचेही व्यावसायिक संबंध आहेत, त्यामुळे दबाव आणण्याची चर्चा सुरू आहे। पुण्याजवळच्या केसनंद गावात आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न पार्टीच्या आयोजकांनी मीडियाला दमदाटी करण्यास सुरुवात केली आहे। 62च्या माध्यमातून सनबर्नच्या आयोजकांनी झी24 तासच्या प्रतिनिधीवर मुजोरी केली, तसंच आयोजनाच्या स्थळावर जाण्यासाठी माध्यमांना रोखण्यात आलं। त्यामुळे उत्सवाच्या नावानं धुमाकूळ घालणाऱ्या सनबर्ननं आता मीडियावरही मुजोरी सुरू केली आहे। ऐन दिवाळीत लागलेल्या औरंगाबादच्या फटाका मार्केटच्या आगी प्रकरणी मोठं स्पष्टीकरण पुढे आलंय। गेली 2 महिने चौकशी सुरू होती आणि अखेर आगीचं कारण आता समोर आलंय। एका सिगारेटने संपूर्ण फटाका मार्केट आगीत स्वाहा केल्याचं आता पुढे आलंय। या प्रकरणी आधी 4 लोकांना अटक झालेली आहे, तर आता अजून काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून भाजपनं नुकताच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। त्या पाठोपाठ पुणे शहर भाजपनं आपला प्रारूप जाहीरनामाही समोर ठेवला।
निवडणूक मग ती विधानसभेची असो, लोकसभेची असो किंवा महापालिकेची. मेट्रो, BRT, रिंग रोड, उड्डाणपूल, बस खरेदी यांचा समावेश असलेला एकात्मिक वाहतूक आराखड्याचा समावेश प्रत्येक जाहीरनाम्यात असतोच. याही जाहीरनाम्यात तो आहेच. त्याचबरोबर 24 तास पाणी पुरवठा, ओल्या कचऱ्यासाठी सोपं तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय केंद्र, प्रभागनिहाय अग्निशमन केंद्र, प्रभागनिहाय योगाभ्यास केंद्र असे अनेक मुद्दे या प्रारूप जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहेत. यवतमाळमध्ये गेल्या 3 दशकांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं थाटात अनावरण करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकांनी दांडी मारल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय. या गैरहजेरीमुळे यवतमाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून श्रेयवादाचं नाट्य भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलं आहे. शिवस्मारकासाठी 3,500 कोटींचा खर्च येणार आहे. पण एवढा पैसा सरकारकडे आहे का, असा सवाल उपस्थित केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. इथे स्मारक उभारण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले मजबूत करा, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे सरकार फक्त घोषणाच करत आहे. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटींच्या घोषणा केल्या, त्याचं काय, असा सवालही राज यांनी उपस्थित केलाय. नाशिक मनपा निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे एकाच दिवशी नाशिकमध्ये दाखल झाले. मनसेची नाशिकमध्ये सत्ता आहे, ती टिकवण्यासाठी राज ठाकरेंना आता परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मनसेचे राज ठाकरे यांनी उद्घाटनाचा धडाका सुरू केला असून सेनेनं आदित्यला मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे नाशिक शहरात महापालिकेच्या निवडणुका रंगायला सुरुवात झाली आहे. राज यांनी मुकणे धरणावरील कामाची पाहणी केली. येत्या 3 दिवसांच्या दौऱ्यात आता अनेक कामांची उद्घाटनं होणार आहेत. तर दुसरीकडे मनसेतून अनेक नगरसेवकांना आपल्या पक्षात सामावणाऱ्या शिवसेनेनं राजकीय खेळी करत आदित्य ठाकरे या युवा नेत्याला राजकीय प्रचार कार्यात उतरवलं आहे. पहिल्याच दिवशी अनेक कामांची उद्घाटनं करत आदित्यने आघाडी घेतली आहे. 122 सीट्स आपल्याच असणार असल्याचा दावाही त्यानं केला आहे. कोकणात चक्क शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली आहे. दापोली नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकारणातील ही विरोधी डोकं एकत्र आली आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप आणि शिवसेना नेते रामदास कदम या 2 हेवीवेट नेत्यांमुळे दापोली नगरपंचायतीत हे नवं समीकरण जुळून आलंय. शिवसेनेच्या उल्का जाधव नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रझिया रखांगे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्यात. दापोली नगरपंचायतीत 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी पक्षीय बलाबल बघता शिवसेनेचे 7, भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. मात्र शिवसेनेनं नगर परिषदेवरील सत्तेसाठी पारंपरिक मित्रपक्ष भाजपला डावलून चक्क काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया आता उंचावल्यात. सिंधुदुर्गातील शेकडो मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन केलं. जिल्ह्यात पल्सेन नेट जाळ्याने अनधिकृत मासेमारी सुरू आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाहीये. निवडणुकीपूर्वी शिवसेना भाजपनं कोकणातील मच्छीमारांना वारेमाप आश्वासन दिली होती. प्रत्यक्षात मात्र कोणतीही आश्वासनांची पूर्ती झाली नाही. त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. मुंबई भाजपनं पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. अजून युती होणार की नाही हे चित्र स्पष्ट झालं नसताना भाजपनं स्वतंत्र प्रचार करायला सुरुवात करत स्वतंत्र लढण्याचे मनसुबे दाखवून दिले. मुंबई भाजपनं गेल्या 2 वर्षातील भाजप सरकारची विविध कामं सांगत प्रचार करणारा निर्माण रथ तयार केला. या निर्माण रथाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. असे 6 निर्माण रथ मुंबईतील 227 वॉर्ड्समध्ये फिरत भाजपचा प्रचार करणार आहेत. रत्नागिरीतले माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. चिपळूण नगरपालिकेत राष्ट्रवादीचा पराभव राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी केल्याचा रमेश कदमांचा दावा आहे. त्यामुळे पक्ष सोडत असल्याचं कदमांनी म्हटलंय. आता शरद पवारांचा फोन आला तरी मागे फिरणार नसल्याचं कदमांनी स्पष्ट केलंय. भाषण करताना अनेकदा जपून बोलतो, आता जीभ घसरू देणार नाही असं पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार म्हणाले. पण त्याचवेळी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेताना दादांची जीभ मात्र घसरली. काही माणसं वारं फिरलं तशी फिरली गेली जाऊ दे, उडाले ते कावळे, राहिले ते पावळे. जोपर्यंत हा कार्यकर्ता हाडाचा माझ्या बरोबर आहे तोपर्यंत पुण्याच्या बापाला घाबरत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची डागालेली प्रतिमा बघून आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास उत्सुक नसल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते. मुंबईत मध्य रेल्वेला तब्बल 5 वर्षांनंतर नवीन लोकल मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे डबे मुंबईत दाखल होणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे. मध्य रेल्वेला यापूर्वी 2011 मध्ये नवीन लोकल मिळाली होती. गेल्या 5 वर्षात मध्य रेल्वेला नवीन लोकल मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मध्य रेल्वेला सध्या पश्चिम रेल्वेवर वापरलेल्या जुन्या लोकल दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेला नवीन लोकल या 5 वर्षांनी मिळत आहेत. सांगलीच्या शिराळ्यामध्ये बोरगेवाडी परिसरात गेल्या 2 दिवसात 2 बिबटे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यात एक नर आणि एका मादीचा समावेश आहे. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू मात्र नेमकं कशाने झाला हे कळू शकलेला नाही. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. या होत्या आपल्या राज्यातल्या बातम्या. आता बघूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसनं विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो म्हणावा तितका यशस्वी होताना दिसत नाहीये. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिल्लीत विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांची याच मुद्द्यांवरती रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलवली. पण बैठकीकडे ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव सोडले ते इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी पाठ फिरवली आहे. जेडीयूचे नितीश कुमार, डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव बैठकीला येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न जवळपास फसटात जमा आहे असं म्हणायला हरकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाचे सदस्य, देशातले प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेवर झालेल्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होईल. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे. त्याविषयी उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. शिवाय नीती आयोगाकडून देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जाण्याची मोहीम आणखी प्रभावीपणे लागू करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यासंदर्भातही सूचना यावेळी देण्यात येईल. बहुजन पार्टीच्या सर्वेसर्वा, बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलेच अडचणीत आले आहेत. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झालंय. या व्यवहाराची चौकशी ईडीनं सुरू केली आहे. तर आनंद कुमार यांच्या खात्यावर 8 नोव्हेंबरनंतर जमा झालेल्या 1,04,00,000च्या रकमेची आयकर विभागानं चौकशी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर उघड झालेल्या या संशयास्पद व्यवहारांमुळे मायावती एकदम बॅकफूटवर गेल्या आहेत. पेटीएम म्हणजे पे टू मोदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय पुरता फसला आहे. नोटाबंदी म्हणजे गरीब आणि सामान्यांकडून पैसे घ्या आणि श्रीमंतांना पुरवा असाच नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली आहे. राजस्थानमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी नोटाबंदीवरून मोदींवर हल्लाबोल केला. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगत मिथुन चक्रवर्ती यांनी राज्यसभा सभापतींकडे हा राजीनामा सोपवला आहे. पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसनं 2014 मध्ये मिथुन चक्रवर्तींना राज्यसभेवर पाठवलं होतं. गोव्याच्या डाबोलीम विमानतळावर आज पहाटे मुंबईला निघालेल्या विमानाचा एक मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. विमानतळावरून मुंबईकडे उड्डाण करताना जेट एअरवेजचं विमान धावपट्टीवरून खाली आलं. विमानतळावरच सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं असून सर्वजण सुखरूप आहेत. दरम्यान 12:30 पर्यंत गोव्यातली विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे. अग्निपास या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDOनं यशस्वीरित्या पार केली आहे. अग्निपास या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची अग्निपास क्षेपणास्त्राची क्षमता आहे. सुमारे 1 टनपेक्षा जास्त वजनाचा स्फोटक अणुबॉम्ब वाहून नेण्याची अग्निपासची क्षमता असल्यानं या क्षेपणास्त्राची संहारकता वाढली आहे. ओरिसाच्या व्हीलर बेटावरून अग्निपासची चाचणी पूर्ण क्षमतेनं घेण्यात आली. ही सलग चौथी चाचणी यशस्वी झाल्यानं आता अग्निपास हे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड म्हणजेच SFC कडे पुढल्या चाचण्यांकरता सुपूर्द करण्यात येईल. दरम्यान अग्निपासची DRDOची अंतिम चाचणी यशस्वी झाल्यानं आंतरखंडीय क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इंग्लंड अशा हातावर मोजण्या इतक्या देशांच्या रांगेत भारत जाऊन बसलाय.
एअरटेल कंपनीनं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. ट्रायनं रिलायन्सच्या जिओ सिम कार्ड सेवेच्या मोफत कॉल तसंच डेटा सर्व्हिसला मुदतवाढ दिली आहे. याबाबत एअरटेलनं टेलिकॉम लवादाकडे दाद मागितली आहे. रिलायन्सनं 90 दिवसांकरता जिओच्या मोफत सेवेची ऑफर ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. मात्र 90 दिवसांनंतरही या मोफत सेवेला अयोग्य पद्धतीने मुदतवाढ दिल्याची तक्रार एअरटेलनं लवादाकडे केली आहे. या प्रकरणात ट्रायनं मूकदर्शनाची भूमिका घेतल्याचा आरोप एअरटेलनं केला आहे. या प्रकरणी 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे. रशियन लष्कराच्या कोसळलेल्या TU-154 या विमानाचे अवशेष सापडायला सुरुवात झाली आहे. पाण्याच्या पृष्ठभागावरची शोध मोहीम पूर्ण झाली असून तळाशी जाऊन शोध घेण्याचे काम सुरू आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे सिरियातल्या निर्वासितांच्या कष्टात आणखीन वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. ग्रामीण लॅटकिया भागातल्या सिरियाच्या निर्वासितांसाठी छावणीची व्यवस्था करण्यात चीनी जनतेला नुकत्याच जन्मलेल्या जायंट पांडाचं दर्शन घेणं आता शक्य होणार आहे. ग्वांगहू चेमेलॉंग सफारीमध्ये या जुळ्या पांड्यांना ठेवण्यात आलं आहे. 2 महिन्यांपूर्वी त्यांचा जन्म झाला असून पांडा मादी आणि तिच्या या 2 पिलांना संरक्षण तसंच संगोपनासाठी देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. दोन्ही पांडा आणि त्यांची जन्मदात्री सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचं सफारी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आज 51 वर्षांचा झालाय. त्यानिमित्तानं पनवेलच्या सलमानच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी बॉलिवूडचे सगळे तारका झाडून हजर होते. इकडे पनवेलला पार्टी रंगत असताना सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या मांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी केली. पोस्टर लावून आपल्या आवडत्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी रस्त्यावरच केक कापून उपस्थितांमध्ये हा केक वाटून आपला आनंद व्यक्त केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.